नमस्कार मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साईजच्या फोरटक ब्लाऊजचं पेपर कटिंग अगदी सविस्तरपणे बघणार आहोत। जर तुम्हाला पण फोरटक ब्लाऊजमध्ये काही अडचणी असतील किंवा ब्लाऊज शिवल्यानंतर छातीमध्ये घट्ट होणे किंवा ब्लाऊजचं फिटिंग व्यवस्थित न येणे या जर तुमच्या अडचणी असतील तर त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या अडचणी नक्कीच दूर होऊ शकते। तर आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण इथे मापे लिहून घेतलेले आहे। तर आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13.5 इंच, छाती आहे 36, कंबर आहे 30, शोल्डर 5.5, मुंडा 6, गळा रुंदी 2, पुढचा गळा 6। तर ही मापे टाकून आपण फ्रंट पार्टचं हे पेपर कटिंग करून घेणार आहोत। तर आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13.5 इंच। तर फोरटक ब्लाऊजमध्ये आपण फ्रंट पार्टसाठी 2.25 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेणार आहोत। आणि माझ्या पद्धतीमध्ये मी जे काही पेपर कटिंग करत असते, जसं कटोरी, प्रिन्सेस किंवा इतर जे काही ब्लाऊज आहेत, जे फ्रंट पार्टमध्ये जे आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायचं असतं ते मी पेपरवरच टाकते। त्यामुळे काय होतं, आपलं पेपर कटिंग ब्लाऊज पीस किंवा अस्तर ठेवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही शिलाई मार्जिन वाढवावं लागत नाही। जसं आहे तसं पेपर पॅटर्न आपलं ठेवायचं असतं आणि कटिंग करायचं असतं। त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल किंवा या पद्धतीने कटिंग केलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे पेपर कटिंग दाखवत आहे। तर इथे आपण 2.25 इंच एक्स्ट्रा जे शिलाई मार्जिन आहे ते अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे। तर इथे आपण 2.25 इंच वाढवून घेतलेलं आहे आणि या साईडने पण आपण अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। हे हुक आणि आयपट्टीसाठी आहे। तर अशा पद्धतीने या बाजूने आपण अर्धा इंच वाढवले आहे आणि खालच्या बाजूने आपण 2.25 इंच वाढवलं आहे। आणि आता आपण आपली जी ब्लाऊजची उंची आहे ती आपण इथे टाकून घेणार आहोत 13.5 इंच। तर या पद्धतीने आपण 13.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि इथे आपण रेषा आखून घेऊया। आता या रेषेवर आपण आपल्या शोल्डरचं माप टाकणार आहोत। तर शोल्डर आहे आपलं 5.5 इंच, मुंडा आहे 6 इंच, आपलं छातीचा माप आहे 36, तर 36चा चौथा भाग येतो 9 इंच, 9 इंच प्लस 2 इंच आपण त्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। अशा पद्धतीने रेषा आखून घेऊया। आता हे जे अंतर आहे हे आपलं येत आहे 11, तेच अंतर आपण कमरेसाठी टाकून घ्यायचं आहे। आणि आतल्या साईडला 2 इंच आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि हे पॉईंट असे सरळ रेषेने जोडून घेऊया। तर आपली गळा रुंदी आहे 2 इंच, 2 इंच आणि पुढचा गळा आहे आपला 6 इंच, 6 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे। खालच्या साईडला आपण 2.5 इंच घेणार आहोत। आणि इथे असा गोल गळ्याचा आपण आकार देऊन घेऊया। तर खालच्या साईडने आपण योकपट्टीसाठी मार्किंग करून घेऊया। तर हुक आणि आयपट्टीच्या साईडने आपण 3 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि कमरेच्या साईडने पण आपण 3 इंचावर मार्किंग करायचं आहे।
आणि हे पॉईंट असे जोडून घ्यायचे आहे. तर या साईडने आपण 1/2 इंच वरती घ्यायचा आहे योगपट्टीचा आकार देण्यासाठी, आणि इथे आपण 3 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि योगपट्टीला असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर 4 टक्स ब्लाऊजमध्ये काय आहे तर जो आपला टक्स पॉईंट असतो त्याचं मेजरमेंट आपण कसं काढायचं आहे, तर टक्स पॉईंट काढण्यासाठी आपला जो छातीचा चौथा भाग आहे त्यामध्ये आपण 1 इंच मिळवायचा आहे. छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि तिथे पॉईंट द्यायचा आहे. आणि त्या पॉईंटपासून आपण छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. तर छातीचा 10वा भाग किती येतो? 36 छातीचा 10वा भाग येतो. तर इथे बघा 36 छातीचा 10वा भाग येतो. तर बघा 3.6 म्हणजे 3.6 आपला 36 छातीचा 10वा भाग येतो. तर इथे आपण 3.6 घ्यायचा आहे आणि तिथे एक मार्क करायचा आहे आणि त्या मार्कपासून खाली अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि त्या पॉईंटपासून आपण जो आपला मेन टक्स असतो तो घ्यायचा असतो आणि हा टक्स दोन्ही साईडला आपण अर्धा इंच घेणार आहोत. तर पूर्ण 1 इंचाचा हा आपला टक्स आहे. अशा पद्धतीने हे टक्स असे जोडून घ्यायचे आहेत. तर आता या साईडचा टक्स बघा, या पॉईंटपासून 1.25 इंचावर एक मार्क करायचा आहे आणि तिथून हा आपण असा टक्स घेणार आहोत. तर हा टक्स आपण दोन्ही साईडला पाव इंच घेणार आहोत. पुन्हा या साईडला पण आपण या पॉईंटपासून 1.25 इंचावर एक मार्क करायचा आहे आणि तिथून योगपट्टीच्या वरती 1 इंच वरती घ्यायचा आहे आणि हे पॉईंट असा जोडून घ्यायचा आहे. हा पण टक्स दोन्ही साईडला पाव इंच असा आपण घेणार आहोत. आता मुंड्याचा साईडचा टक्स पण आपण 1.25 इंचावर घेणार आहोत. तर इथे आपला फ्रंट पार्ट आहे, तर फ्रंट पार्टला आपण 1 इंचावर शेप देणार आहोत. अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे आणि या पॉईंटमधून आपण मुंड्यातला शेप देणार आहोत. तर हा टक्स पण आपण पाव इंच असा घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता चारही टक्स आपण अगदी व्यवस्थितपणे ड्रॉ करून घेतलेले आहेत. तर आता इथे पहा, जर हे 1 इंच अंतर आपलं कमी झालं तर आपलं इथे हे टक्समध्ये जाणार आहे आणि जर हे कमी झालं तर आपला ब्लाऊज छातीमध्ये घट्ट होऊ शकतो किंवा इथे कमी पडू शकतो योगपट्टी जोडण्यामध्ये आणि इथे कमी पडल्यामुळे छातीमध्ये तो घट्ट होऊ शकतो. तर काय करायचं आहे, तर हे 1 इंच इथे कमी होणार आहे, तर ते आपण या साईडला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि इथे पण टक्स जाणार आहे मुंड्यामध्ये, तर त्यासाठी इथे आपण अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे पॉईंट असे जोडून घ्यायचे आहे. जर डीप नेक असेल पाठीमागे तर इथे पाव इंच तुम्ही गळा उतार देऊ शकता जर डीप नेक असेल तर.
तर आपण अशा पद्धतीने अगदी सविस्तरपणे हे ड्राफ्टिंग करून घेतलं आहे. तर आता आपण ते कटिंग करून घेऊया. छत्तीस साइज फोटोक्स ब्लाउज. अशा पद्धतीने आपण फोटोक्स ब्लाऊजचं परफेक्ट असं फ्रंट पार्टचं इथे पेपर कटिंग केलेलं आहे. नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा. अगदी परफेक्ट असं फिटिंग बसतं. अजिबात ब्लाऊज घट्ट पण होत नाही आणि फिटिंगमध्ये पण छान बसतो. तर नक्की या पद्धतीने ट्राय करा. नवीन शिकणारे जर असतील तर नक्की तुम्ही ही पद्धत वापरा. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. धन्यवाद.